अदानी साहेबांना अमेरिकेकडनं दिलासा जरी मिळत असेल तरी मात्र कांड मात्र भारतातलंच आहे। कारण की ज्यावेळेस जी काही माहिती समोर आली तर तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो काय नेमकं प्रकरण आहे। तर नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूयॉर्कच्या फेडरल प्रोसिक्युटरनी गौतम अडानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांवर आरोप केला होता की त्यांनी भारतात सौर ऊर्जा प्रकल्पाचे जे काही कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना जसं की सुमारे 2.5 कोटी रुपयांचं जे काही लाच देण्याचा कट या ठिकाणी रचला होता। अदानीचं तर नाव याच्यामध्ये आलं, पण या प्रकरणामध्ये अजून कोणाकोणाची नावं समाविष्ट होती ते पण लक्षात घ्या। गौतम अदानी, त्यांच्या व्यतिरिक्त सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जीचे जे काही माजी CEO विनीत जैन, अझर पॉवर ग्लोबलचे माजी अधिकारी रणजित गुप्ता आणि रुपेश अग्रवाल यांचा समावेश होता। यासोबतच कॅनेडियन गुंतवणूकदार CDPQ शी संबंधित सिरियल कॅबनेस यांचे नावही यामध्ये होते। अदानी यांच्यावर निधी उभारण्यासाठी कशा प्रकारचा आरोप होता त्यावरती आपण एक नजर टाकू। याच्यामध्ये आरोप होता की अदानी यांच्या साथीदारांनी कथित लाचखोरीची जी काही एक बाब लपवून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि बँकेकडनं कर्ज आणि बॉन्डद्वारे $3 अब्ज सुमारे 29,000 कोटीपेक्षा जास्त निधी गोळा केला होता, असं निधी उभारण्याबाबत जे काही आरोप या ठिकाणी त्यांच्यावरती झाले। हे प्रकरण जे ते बंद झाल्यानंतर अदानी समूहाला काय याचा जो काही फायदा होईल ते सुद्धा लक्षात घ्या। कारण की आता अमेरिकेनं सांगितलं की या प्रकरणातून त्यांना दिलासा मिळू शकतो। त्यामुळे समूहाच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायात आणि परदेशीय निधी उभारण्याच्या क्षमतेत सुधारणा होईल। गेल्या 1.5 वर्षापासून या आरोपांमुळे समूहाच्या प्रतिष्ठेवर जे काही प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होते ते मोठ्या प्रमाणामध्ये संपुष्टात येतील। भारतामध्ये सुद्धा राजकीय व्यासपीठ असेल, त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी त्यांचं जे काही एक नाव घेतलं जातं आणि असे जे काही प्रकल्प आहेत किंवा अदानी यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याच्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी मागण्या वगैरे होत असतात। तर एकंदरीतच या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि चॅनल जर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। धन्यवाद।